तू कुठे गेला नाही काना पकडून मागा सॉरी माफी मागा सॉरी कोणी तुम्हाला भडकवलं तर भडक सांगा नाही। गुरुवारी रात्री अकोल्याच्या कृषीनगर परिसरात 2 गटात तुफान राडा झाला। तलवारी, बंदुका, कोयते यांच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या गुंडांची शुक्रवारी रात्री पोलिसांनी बाजीराव सोबत धिंड काढली। आरोपींना कान पकडून संपूर्ण परिसरात माफी मागायला लावली गेली। ही धिंड म्हणजे अकोला पोलिसांचा गुन्हेगारीला दिलेला कडवट इशारा होता। नाही काना पकडून मागा सॉरी माफी मागा सॉरी कोणी तुम्हाला भडकवलं तर भडक सांगा नाही। आकाश गवई आणि सतीश वानखडे यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून परिसर रणांगण बनवले गेले होते। तलवारी चालल्या, गोळ्या झाडल्या गेल्या। रात्रीच्या वेळी झालेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। गुन्हेगारांना कान पकडून सार्वजनिक माफी मागायला लावून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे। कायदा हातात घेतल्यास पोलिसांची झिरो टॉलरन्स मोहीम सुरू झाली आहे। गुन्हेगारांनी वेळीच समज घेण्याची गरज असून अन्यथा अशा धिंडी पुन्हा पाहायला मिळतील असाच पोलिसांचा निर्धार आहे। या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। आजचा हा प्रयोग नव्हता, ही एक तपासाची प्रोसिजर आहे। जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला, कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या, या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही, योग्य आरोपी आहेत की नाही, हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो। तिथं हे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तशाच प्रकारच्या पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो, जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं। त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात। या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी काढून हा रायटचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये फायर आर्म्स वापरलेले आहेत। तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे। तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावे, त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं आजचा ही ड्रिल केलेली आहे। नाही, बरोबर आहे, ही गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं, पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं। त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून असे गावगुंड लोक जे आहेत यांची भीती निघाली पाहिजे, यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलीस आणि जी सिस्टीम आहे ही फंक्शनिंग आहे, काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे। त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी पोलीस त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी ही ड्रिल पब्लिकच्या समोर केलेली आहे।